नाशिकमध्ये तारवाला नगर जवळ लामखेडे माळ्यामध्ये 3 BHK 1 फ्लोर 1 फ्लॅटचा प्रोजेक्ट। नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभोस मध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे हा 3 BHK 1 फ्लोर 1 फ्लॅटचा प्रोजेक्ट। तर चला हा एक्सप्लोर करूया। ही आहे या प्रोजेक्टची प्रशस्त अशी पार्किंग। प्रत्येक फ्लॅट धारकाला इथे अलॉटेड पार्किंग मिळणार आहे। चला आपण आता पुढे जाऊया। ही आहे आपली लॉबी। चला आपण आता सॅम्पल फ्लॅट कडे जाऊया। आपण आलेलो आहोत आपल्या सॅम्पल फ्लॅटच्या बाहेर। माझ्या राईट साइडला तुम्ही बघू शकता लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप देखील दिलेला आहे। आणि जो सॅम्पल फ्लॅटचा जो मेन डोर आहे तो नॉर्थ फेसिंग आहे। याची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे। त्याला वुडनची फ्रेमिंग आपल्याला इथे करून दिलेली आहे। त्यासोबतच मेन डोरला सुंदर असे डिझाइन आपल्याला इथे बघायला मिळते। आणि एंट्री केल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो आपला प्रशस्त असा हॉल। हॉलची साईज तुम्ही बघू शकता, खूप मोठ्या साईज मध्ये आपल्याला इथे हॉल बघायला मिळतो। त्यासोबतच खाली आपल्याला 2x4 च्या सुंदर अशा टाइल्स देखील इथे बसवून दिलेल्या आहेत। विंडोची साईज आपल्याला बघायला मिळते, खूप मोठ्या साईज मध्ये विंडो आपल्याला इथे दिलेली आहे। त्याला ग्रेनाइट फ्रेमिंग देखील केलेली आहे। त्यामुळे व्हेंटिलेशनचा तुम्हाला हॉल मध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। हॉल मध्ये तुम्हाला सुंदर अशा पीओपी मध्ये LED लाईट्स देखील इथे बसवून दिलेल्या आहेत। चला आपण आता पुढे जाऊया। पुढे आल्यानंतर माझ्या लेफ्ट साइडला एक स्टोरेज साठी एक वेगळं सेक्शन देखील तुम्हाला इथे करून दिलेलं आहे, जिथे तुम्ही तुमचे भांडे वगैरे देखील ठेवू शकतात। आणि हे आहे आपलं किचन। किचनला देखील व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो दिलेली आहे। ती स्लायडिंगची विंडो असून त्यामुळे तुम्हाला व्हेंटिलेशनचा कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला किचन मध्ये देखील येणार नाही। इथे तुम्हाला सिंक दिलेला आहे, एक्स्ट्रा पॉइंट्स काढून दिलेले आहे, ज्याचा यूज तुम्ही वॉटर प्युरिफायर साठी, ओव्हन साठी किंवा मिक्सर साठी करू शकतात। आणि किचनला अटॅच आपल्याला ड्राय बाल्कनी देखील बघायला मिळते, ती देखील तुम्ही जाऊन बघू शकतात। आजूबाजूचा एरिया बघू शकता तुम्ही, पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे। तर चला आपण आता आपला फर्स्ट मास्टर बेडरूम बघून घेऊया। हा आहे आपला फर्स्ट मास्टर बेडरूम। याची साईज सुद्धा खूप चांगली आपल्याला दिलेली आहे। व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो आणि इथे राईट साइडला एक लॉफ्ट देखील आपल्याला इथे बघायला मिळतो। या बेडरूमला अटॅच आपल्याला मोठी बाल्कनी देखील दिलेली आहे, ती देखील तुम्ही जाऊन बघू शकतात। बाल्कनीची साईज बघू शकतात, खूप मोठ्या साईज मध्ये आपल्याला बाल्कनी बघायला मिळते। चला आपण आता मास्टर बेडरूम मधला बाथरूम बघून घेऊया। हे आहे आपलं बाथरूम। बाथरूमची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला हे बाथरूम बघायला मिळतं। इथे आपल्याला हँगिंग कमोड, डायव्हर्टर आणि शॉवर सर्व काही बसवून दिलेलं आहे। ज्या प्लंबिंग फिटिंग्स आहेत त्या जॅग्वार कंपनीच्या बसवून दिलेल्या आहेत। इथे आपल्याला टेबल टॉप वॉश बेसिन देखील बघायला मिळतं। चला आपण आता पुढे जाऊया। हा आहे आपला सेकंड मास्टर बेडरूम। याची साईज तुम्ही बघू शकता, खाली आपल्याला 2x4 च्या सुंदर अशा टाइल्स देखील इथे बसवून दिलेल्या आहेत। व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो, त्याला मॉस्किटो नेट देखील बसवून दिलेला आहे। आणि याची क्वालिटी जी आहे ती खूप चांगली आपल्याला इथे बसवून दिलेली आहे। या बेडरूमला आपल्याला वरती पीओपी मध्ये सुंदर अशा लाईट्स देखील बसवून दिलेल्या आहेत। आणि इथे एक लॉफ्ट देखील आपल्याला या बेडरूमला बघायला मिळतो। हा मास्टर बेडरूम असल्यामुळे आपल्याला याचा अटॅच टॉयलेट बाथरूम देखील दिलेला आहे। या बाथरूम मध्ये आपल्याला सुंदर अशा टाइल्स बघायला मिळतात। त्यासोबतच हँगिंग कमोड, आवश्यक प्लंबिंग फिटिंग आणि गिझरचे पॉइंट्स अशा सगळ्या काही गोष्टी आपल्याला या बाथरूम मध्ये बघायला मिळतात। तर चला आपण आता गॅलरी मध्ये जाऊया। या बेडरूमला अटॅच गॅलरी देखील आपल्याला बघायला मिळते। आणि ही आहे ती गॅलरी। गॅलरीची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला इथे गॅलरी दिलेली आहे। आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे। आणि हा रेडी टू मूव्ह प्रोजेक्ट आहे। एक 15 ते 20 दिवसामध्ये तुम्ही इथे राहण्यासाठी येऊ शकतात। इथे तर फक्त ग्लास वगैरे लावण्याचं काम बाकी आहे। चला आपण आता आपल्या तिसऱ्या मास्टर बेडरूम कडे जाऊया। या 3 BHK फ्लॅटला 3 जे बेडरूम आहेत ते तिन्ही बेडरूमला आपल्याला प्रत्येक बेडरूमला अटॅच गॅलरी दिलेली आहे। आणि इकडे आहे तुमचं कॉमन वॉशरूम। वॉशरूमच्या बाहेर आपल्याला टेबल टॉप वॉश बेसिन देखील दिलेला आहे। मध्ये गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की याची सुद्धा साईज आपल्याला खूप चांगली दिलेली आहे। इथे इंडियन टॉयलेट आपल्याला बघायला मिळतं। आवश्यक प्लंबिंग फिटिंग इथे बसवून दिलेले आहेत। गिझरचे पॉइंट्स देखील इथे काढून दिलेले आहेत।
जे प्लंबिंग फिटिंग्स आहेत त्या स्टँडर्ड क्वालिटीच्या आपल्याला इथे बघायला मिळतात. आणि हा आहे आपला तिसरा म्हणजेच लास्ट बेडरूम. याची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे. याला मोठी विंडो आपल्याला बघायला मिळते. विंडोला लागूनच आपल्याला इथे चांगला स्पेस इथे यूज करण्यासाठी मिळतो, जिथे तुम्ही तुमच्या काही वस्तू देखील इथे ठेवू शकतात. विंडो मधून बाहेर तुम्ही बघू शकतात आजूबाजूचा एरिया जो आहे तो पूर्ण डेव्हलप झालेला आहे. आणि या बेडरूमला देखील अटॅच गॅलरी आपल्याला बघायला मिळते. ही आहे आपल्या लास्ट बेडरूमची लास्ट बाल्कनी. आणि हा व्ह्यू जो आहे हा बिल्डिंगचा बॅक व्ह्यू आहे. तो देखील तुम्ही बघू शकता. पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे. गॅलरी मधले साईज जी आहे ती देखील आपल्याला चांगली स्टँडर्ड साईज आपल्याला या गॅलरी मध्ये दिलेली आहे. असा होता आपला 3 BHK चा 1 फ्लोअर 1 फ्लॅटचा प्रोजेक्ट. आपण जो आता 3 BHK चा 1 फ्लोअर 1 फ्लॅटचा जो प्रोजेक्ट बघितला हा पूर्ण डेव्हलप एरियामध्ये आहे. या प्रोजेक्ट पासून निमाणी बस स्टँड फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला CCTV कॅमेराज, लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप, तर तसेच कॉमन सोलर सिस्टीम या सगळ्या काही गोष्टी आपल्याला प्रोजेक्ट मध्ये मिळणार आहे. हा प्रोजेक्ट 1550 स्क्वेअर फीटचा असून याची प्राइस 56 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. लवकरात लवकर या प्रोजेक्टला व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन प्रॉपर्टीज घेऊन येत असतो. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. सोहज डेव्हलपर, शुभ हाऊस. धन्यवाद.